दुपारचे 2 वाजले होते. शिरपा कोळी बसमधून उतरला. खरे तर त्याचे येणे हे सर्वांना चकित करणारेच होते. त्याचे पाय हे आपल्या मातृभूमीकडे जरा सावकाश पडत होते. कारण 20 वर्ष झाले होते तो गावाकडे आला नव्हता. इतिहास जास्त सांगत बसणार नाही, पण तरीही कळावे म्हणून. शिरपा 21 वर्षांचा असताना त्याचे एका मुलीवर प्रेम झाले होते, पण मनासारखे न झाल्यामुळे त्याने गाव सोडले. कारण त्या मुलीचे लग्न कुणा दुसऱ्याबरोबरच झाले होते. शिरपा मुंबईला गेला आणि त्याने फुलांच्या हारांचा व्यवसाय केला. माहीत नाही कसे, पण त्याला त्याचे गाव जणू बोलावत असावे. कारण गेले 20 वर्ष तो फिरकला नाही आणि आज अचानक तो आला तरी कसा. त्याला वाटले असावे की भाऊ, वडील, आई आणि घरच्या मंडळींना भेटून यावे. शिरपा तसा तिकडे चांगलाच सेटल झाला होता. त्याने लग्नसुद्धा केले होते. तो माजणी या गावाला उतरला, कारण त्याचे गाव म्हणजे वेसापूर हे तिथून 4 किमी अंतरावर होते. म्हणून हा शिरपा तिथून पायी निघाला. तो विचार करत होता की 20 वर्षे झाली, पण अजून गाव काही बदलले नाही. रस्ते तेच दगडगोटे आणि तीच पांदी, जिथून भर दुपारी जायला सुद्धा लोक घाबरत होते. एकतर मे महिना होता आणि ऊन जरा जास्तच तापत होते. 1 किमी अंतर शिरपाने सहज पार केले होते, पण पुढचा रस्ता त्याला जरा वेगळाच भासत होता. त्याला तहान सुद्धा लागलेली होती. एकतर दूर दूरपर्यंत त्याला एकही माणूस दिसला नाही. सगळे काही सामसूम होते. दुपार असूनही ती शांतता थोडी भयानक वाटत होती. तो थोडा मनाला खात होता, कारण भर दुपारी यायला एकही वाहन त्याला लागले नव्हते. जणू वेसापूरचे लोक गावातच दडून बसले होते की काय. शिरपा आता झपाझप पावले टाकत आपला रस्ता पार करत होता. एकतर इतक्या दिवसांनी शिरपा गावाकडे आला होता आणि त्यात तो भर उन्हात चालत होता. वाटेवरची बरीच जुनी झाडे वाळलेली होती आणि ते त्या अवस्थेतही तसेच उभे होते. त्यांना पाहून जरा त्याला भीतीच वाटू लागली, कारण माणूस कितीही धीट असला तरीही अशा भयानक शांततेत त्याला थोडा घाम फुटतोच. शिरपा चालत असताना झाडांच्या वाळलेल्या पानांवर त्याचे मध्येच पाऊल पडत होते आणि त्या शांततेचा भंग होत होता. तो पावलांनी होणारा आवाज सुद्धा त्याच्या मनात एक भीतीची लहर आणून देत होता. मध्येच वाऱ्याची झुळूक यायची आणि मागून कुणीतरी आवाज दिल्याचा भास शिरपाला होत होता. त्याने 2-3 वेळा मागे बघितले सुद्धा, पण कुणीच नव्हते. खरंच तो आता चांगलाच विचारात पडला की मान्य आहे, उन्हाळा आहे, उन्हाच्या गरम अशा झळा भर दुपारी लागतात, पण एक सुद्धा माणूस आपल्याला कसा दिसत नाही. निदान एखादे जनावर तरी, बरं ते जाऊ द्या, एखादं कुत्रं तरी. शिरपा आता माळरानावर पोहोचला होता. म्हणजे तो आता वेसापूरच्या शिवारात आला होता, म्हणून त्याला आता आनंद होत होता. पण माळरानावर सुद्धा तोच प्रकार. दूर दूरपर्यंत मानवी चाहूल सुद्धा त्याला लागत नव्हती. त्याला जोराची तहान लागली होती. तळपत्या उन्हात चांगलाच चालून आला होता आणि तो आसपास कुणी आहे का हे बघत होता, पण काहीच फायदा झाला नाही. तो आता धापा टाकत होता, कारण त्याचे वय 40शी पार होते. शहरात राहून त्याला आता तेवढी चालायची सवय नव्हती. शिरपा धापा टाकत चालू लागला. त्याने आता गावातच गेल्यावर थांबायचे ठरवले. माळरान संपत आले होते. अख्ख्या माळरानावर एकही विहीर नव्हती जिच्यावर तो पाणी प्यायला असता. शिरपाच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता, कारण समोर एक हिरवेगार निंबाचे झाड होते. अख्ख्या माळरानावर ते एकच झाड हिरवे होते.
आणि त्या झाडाखाली कुणीतरी धोतर टोपी घालून बसलेला आहे असे त्याला जाणवले. शिरपाचा घसा कोरडा पडला होता. त्याला खूप तहान लागली होती, म्हणून त्याला वाटले की या माणसाजवळ पाणी असावे. तो झाडाजवळ गेला तेव्हा तो माणूस त्याने ओळखला, कारण तो माणूस म्हणजे नाईक मास्तर होता. पण मास्तर आता चांगलेच म्हातारे झाले होते. 70 पार केली होती. त्यामुळे तो दुरून शिरपाला ओळखायला आला नाही. शिरपा मास्तरला रामराम घालत झाडाच्या सावलीत बसला. मास्तर त्याला काही ओळखू शकला नाही. जेव्हा शिरपाने ओळख सांगितली तेव्हा कुठे शिरपाची ओळख झाली. शिरपाने मास्तरला पाणी मागितले आणि घटाघटा सगळा पाण्याचा घोट त्याने पिऊन टाकला. शिरपा मनसोक्त त्या झाडाच्या खोडाला टेकला आणि मुंबईच्या बऱ्याच गप्पा मारू लागला. गावातल्या बऱ्याच गोष्टी तो मास्तरला विचारू लागला, पण मास्तर काही मोकळा बोलत नव्हता. शिरपाला थोडे वेगळेच वाटत होते. तो मास्तरला म्हणाला, "बरं मास्तर, इतक्या उन्हात या माळ रानावर कुणीच नाही आणि तुम्ही भर दुपारी काय करता हो?" मास्तर काहीच बोलला नाही. शिरपाने पुन्हा न राहून विचारले, "ओ मास्तर, तुमचा गोटा तर गावच्या सुरुवातीलाच आहे, मग इथं काय करता?" मास्तर चिडून उत्तरला, "आबे, तू चूप बसतो का? लई डोकं खाऊ नको. चुपचाप लेट. सावली पाय किती मस्त आहे, किती थंड आहे." शिरपाला मास्तरचा थोडा राग आला. शिरपा आता जमिनीवर त्या थंड अशा सावलीचा आस्वाद घेत आडवा झाला. उशाला त्याने आपली थैली घेतली आणि तो विचार करू लागला. पूर्ण माळरानावर हे एकटेच झाड हिरवे कसे आणि इतकी थंड सावली, आणि मास्तर इतक्या दूर एकटेच. बरं ठीक आहे, पण गावच्या एवढे दूर, हे जरा अजबच आहे असा त्याने विचार केला. पण त्याला काही सुचेना. त्याने मास्तरला म्हटले, "ओ मास्तर, काय मांडी घालून बसले? जरा पाय ताणून करा की आराम तुम्ही पण." शिरपा मास्तरकडे पाहून बोलत होता. नाईक मास्तरने पाय लांबवले, आपले धोतर नीट केले आणि शिरपाच्या शेजारी मास्तर आडवे झाले. शिरपाला एकदम अस्वस्थ वाटू लागले. त्याला ठसका बसला. त्याने झटकन उठून खोकायला सुरुवात केली. खोकताना त्याचे लक्ष नाईक मास्तरच्या पायाकडे गेले. शिरपाला घाम फुटला. हृदय छातीतून बाहेर येते की काय असे त्याला वाटू लागले, कारण तो धक्का तेवढा भयानक होता. मास्तर मनसोक्त झोपला होता, पण मास्तरचे पाय आपल्यासारखे सामान्य नव्हते. पाय उलटे होते. शिरपा चांगलाच घाबरला होता. त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात मास्तरने घट्ट पकडला होता. त्याने सर्व शक्तीनिशी मास्तरच्या हाताला झटका दिला आणि गावच्या दिशेनं पळ काढला. कारण पाय उलटे असणे म्हणजे ही गोष्ट सामान्य नव्हती. एकतर उलटे पाय भूताचे असते, नाहीतर चकव्याचे. शिरपा तोंडातून फेस येईपर्यंत गावच्या दिशेने धावत होता. त्याने वेसापूरची वेस ओलांडली होती. तो आता गावात पोहोचलाच होता. पण गाव सुरू होतानाच नाईक मास्तरचा गोठा लागत होता. तो गोठ्याजवळ आला. आता मात्र तो चांगलाच हादरला होता. समोर बघून त्याचे पायच उचलत नव्हते. जणू कोणीतरी त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. शिरपा पळून पळून थकला होता. तोंडातून लाळ खाली पडत होती, कारण समोर नाईक मास्तर उभा होता, अगदी गोठ्यासमोर. नाईक मास्तर शिरपाला बोलवत होता. शिरपा देवाचे नाव घेऊन तिथून सर्व शक्तीनिशी मागे फिरला. तो गावच्या वेशीबाहेर धावला आणि जिकडे पाय नेतील त्या दिशेने पळत सुटला. गावच्या वेशीबाहेर गेला हीच त्याची चूक होती, कारण जो गोठ्यासमोर उभा होता तोच खरा नाईक मास्तर होता. शिरपा भीतीपोटी तिथून पळून गेला.
2 दिवसांनी बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे वेसापूर या घटनेने हादरले होते. शिरपा कोळी गावाबाहेरच्या विहिरीमध्ये सापडला. एका कोरड्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला होता. तो झाडाखाली शिरपाची परतण्याची वाट बघत होता आणि शिरपा परत माळरानाकडे गेला आणि थेट आपल्या जीवाला मुकला. शिरपा कोळी मेला, पण सगळ्या गावसमोर बरेच प्रश्न ठेवून गेला. शिरपा कोळी 20 वर्षांनंतर गावात कशासाठी आला होता? शिरपाने आत्महत्या केली काय, की शिरपाला कोणी विहिरीत ढकलून दिले? पण काही दिवसांनी बरेच वाईट अनुभव येऊ लागले. त्यावरून शिरपाच्या मरणाची भीती आणि रहस्य हे समोर आले. भर दिवसा असे घडू शकते, तर रात्र काही वेगळीच होती. तेव्हापासून रात्री तर सोडाच, दिवसासुद्धा कुणी एकटा माणूस गावच्या वेशीबाहेर पडत नाही. शिरपाच्या मरणाने गावात भीती निर्माण झाली होती. तेव्हापासून बऱ्याच अफवांचा सुद्धा जन्म झाला. मास्तर त्या घटनेच्या 1 महिन्यानंतर मरण पावले होते. पण मास्तरची काय चूक? पण तो कोण होता? चकवा की भूत?